गुरुणाम हृदयरो मद्भक्त यत्र गायत्री दृष्टतिष्ठामि नारदा. कोठे नका पाहू करा हरिकथा, तेथे अवाचित्ता सापडिला. कोण्या ठिकाणी पाहू नका भगवंताला, कारण भगवंत हा भक्ताच्या समागमामध्ये आहे. ते अभंगाचे प्रथम चरण सांगतात. भक्त समागमे तर महाराजांनी सांगितलं भगवंत हा भक्ताच्या समागमामध्ये आहे. मग भक्त कुणाला म्हणतात हो? भक्ताच्या समागमामध्ये भगवंत राहतात, पण भक्त कुणाला म्हणतात? खावे प्यावे ल्यावे असावे सदैव, हेची करे हाव संसारी. या बरोबर आहे ना? खाव प्या द्या एकाचे पीस करा येल मांडवार शेवटी आकार घेऊन पळा. नाही बरोबर आहे ना? याला भक्त म्हणतात. बरोबर आहे काय? हो म्हणून राहिलं. भक्त त्याला म्हणत नाही. दिन रजनी हा चिदंता गोविंदाचे पोहाडे, याला भक्त म्हणतात. अतिशय अविरत असं नामचिंतन करणे त्याला भक्त म्हणतात. भक्ताचे प्रकार भरपूर आहेत. अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी आणि भागवतात देखील आहेत. उत्तम मध्यम प्राकृत आणि उत्तम भागवतातले आहेत. ज्ञानेश्वरीतले आहेत. भक्ताचे प्रकार भरपूर आहेत. आता एक भक्ताचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपले नाथरा आहे, काशी विश्वेश्वराला पाणी घेऊन कावडे घेऊन निघाले. मग निघाले असताना काय झालं हो? सर्व त्यांच्या सोबत मंडळी होती, सोबत होती. चालत असताना काय झालं? त्यांना मधात एक गाढव पाण्या वाचून तळमळत होता आणि तो हातपाय घासत होता. आणि चालता चालता काय झालं? नाथरायाचं त्याच्याकडे लक्ष गेलं. अरे हा गाढव पडलेला आहे, याला पाण्याची आवश्यकता आहे. त्यांनी आपल्या खांद्यावरची कावड खाली काढली आणि गाढवाला पाणी पाजलं. बाकीचे सोबतचे होते महाराज काय करता तुम्ही? अरे गाढवाला पाणी पाजतं? गाढवाला कुठे पाणी पाजायचं असते का? आपण काशी विश्वेश्वराला चाललेला आहोत, मग गाढवाला पाणी का पाजायचं? महाराज म्हणाला, बघा तुम्ही गाढव म्हणा, मी गाढव म्हणणार नाही. कारण मला त्यांच्यात काय दिसतो? देव दिसतो. सर्वभूती पाये कारण प्रत्येक जीवामध्ये मी भगवंत पाहतो. ममैवांशी जीवलोके जीवभूता सनातना मनशक्त्याने इंद्रियाने प्रकृतीस्थानी कर्षती तैसा हृदयामध्ये रामो असता सर्व सुखाचा आराम भांताची रामो विषयावर. आपल्याला वाईट विचाराची साय आल्यामुळे काय झालं? ते गाढव दिसलं. नाथरायाला का ना दिसत? कारण ते झाले होते देव झाले म्हणून त्यांना काय दिसत होतं? गाढवामध्ये देव दिसत होता. बाकीच्यांना गाढव का दिसत होतं? विठाला तुमच्या लक्षात आलं नसेल कदाचित.